लोकांना दिवसाही काजवे दिसायला लागले आहेत. आमदार भरत शेठ गोगावले आमच्यावर केलेले आरोप हे कोणीतरी शिकवून केलेले आरोप आहेत. कारखाना सुरू करण्यासाठी पुढाऱ्यांची नाही तर शासकीय यंत्रणेची परवानगी घ्यावी लागते. बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांच्या आकलीची कीव करावी असे वाटते. आमदार भरत शेठ गोगावले यांचे स्नेहल जगताप कामत यांच्या पत्रकार परिषदेवरती सडेतोड उत्तर. 2 दिवसांपूर्वी औद्योगिक क्षेत्रातील ब्लूजेट हेल्थकेअर या कंपनीला भीषण आग लागली आणि 11 कामगारांचा मृत्यू झाला. ही माहिती स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले यांना समजताच त्यांनी कंपनीमध्ये धाव घेतली. सकाळी 11 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजेपर्यंत या कंपनीमध्ये थांड मांडून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. नातेवाईकांचा टाहो आणि आक्रमकता या सर्वांना शांत करण्याचे काम आमदार गोगावले यांनी पार पाडले. यामधून मृतांच्या नातेवाईकांना कंपनी प्रशासनाकडून 30 लाखाची मदत तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत मंजूर करून घेतली. एकूण 35 लाख आणि कामगारांना मिळणाऱ्या विम्याची रक्कम असे जवळपास 40 ते 45 लाख मिळतील अशी तरतूद आमदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र या ब्लू जेटच्या आगीनंतर राजकीय वातावरण तापले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या स्नेहल जगताप कामत यांनी दुसऱ्या दिवशी लागलीच पत्रकार परिषद घेत आमदार भरत शेठ गोगावले यांच्यावर गंभीर अशी टीका केली. याला आज आमदार भरत शेठ गोगावले यांनी थेट उत्तर दिले असून कोणताही कारखाना सुरू करण्यासाठी शासकीय यंत्रणांची परवानगी घ्यावी लागते. कोणत्याही पुढारीच्या सांगण्याने कारखाने सुरू होत नाहीत. त्यामुळे अशी टीका करणाऱ्यांच्या आकलेच्या आम्हाला कीव करावीशी वाटत असून आमच्यावर केलेले आरोप हे कोणीतरी शिकून केले असावेत असे दिसत आहे, असे आमदार गोगावले यांनी स्नेहल जगताप कामत यांच्या टीकेवरती उत्तर दिले असून नुकत्याच एका कार्यक्रमात स्नेहल जगताप यांनी 2024ला महाडची जनता कडेलोट करेल असे उद्गार काढले होते. त्यालाही आमदार भरत शेठ गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले असून काही लोकांना आता दिवसा काजवे दिसायला लागले आहेत. मात्र उद्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. कोणाच्या किती जागा येतील यावरूनच स्पष्ट होईल आणि 2024ला कडेलोट कोणाचा होईल महाडची जनता नक्कीच ठरवेल. कोणाचा कडेलोट करायचा आणि कोणाचा नाही असे स्नेहल जगताप कामत यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेत त्यांच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर दिले. पहिला तर मुद्दा जी ब्लूजेट कंपनीमध्ये 2 दिवसापूर्वी जो अपघात झाला हा दुर्दैवी आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गेले 2 दिवस आपण तिथं त्या प्रेत काढण्याच्या प्रयत्नात होतो. अगदी दिवसापासून रात्री पहाटेपर्यंत ते परत दुसऱ्या दिवशी आणि आपण त्याच्यामधल्या 7 बोड्या काढण्यामध्ये यशस्वी झालो. परंतु अजूनही 4 बोड्या काढायच्या. ते अडचणीचीच बाब आहे, परंतु त्याच्यावर आम्ही मात करायचा प्रयत्न करतो आहे. आज बघूया किती झाले ते. परंतु ज्याने आरोप केलेला आहे हा शिकून केलेला आरोप आहे असं मला वाटतं आहे. त्याचं कारण MIDCमध्ये कुठलीही केमिकल कंपनी चालू करायची असेल तर तिला शासनाच्या नियमाप्रमाणे मान्यता घेऊनच चालू करावी लागते. जर अशा तुम्ही आम्ही पुढारीने सांगितले असते तर मग इथं सरकारचा काय उपयोगच झाला नसता. आणि त्या अनुषंगाने त्या निकषामध्ये, कारण पहिला तर मुळामध्ये हा जुना प्लॅन्ट अंजनिया म्हणून हा जुना प्लॅन्ट होता. नवीन प्लॅन्टचं काम त्यांचं चालू आहे, आपण पाहिलं आहे. आणि ह्या जुन्या प्लॅन्टमध्येच त्यांनी ते काम सुरू केलं. ते सुरू करत असताना त्याची पूर्वीची काय मान्यता असेल, नवीन चालू केलं असेल तर त्याची मान्यता घेतली असेल. आणि अशा अनुषंगाने ज्यांनी काय अकलेचे तारे तोडलेले आहेत की आम्ही पाठीमागं लागून कंपनी चालू करायला लावली आणि हा अपघात झाला आणि त्यात 11 लोकांचे बळी गेला. तर मुळामध्ये पहिला तर मुद्दा असा होतो आहे की ही एकदम खोटी बाब आहे. आपणही चौकशी करू शकता. याच्यावरती MIDCचं खातं आहे, MPCBचं खातं आहे, लेबर खातं आहे, सगळं आहे. आणि ह्या अनुषंगाने आपण माहिती घ्या की बा यांना परवानगी कधी मिळाली, कधीपासून चालू झाली, काय हे आपल्याला माहिती पडेल. पण यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते आम्हाला की हे तिथे काल कसे आले, किती वेळात आले, काय करून गेले हे आपण पाहिलं. आणि जे काय आव्हान केलेलं आहे चांगली बाब आहे. परंतु आमच्या ताकदीनुसार आम्ही त्यांना त्या मालकाकडनं 30 लाख रुपये मिळवून दिलेले आहेत. 5 लाख रुपये आपल्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली, त्यांनी द्यायचं कबूल केलं, ते देतो आम्ही. असे एकूण 35 लाख रुपये मालकाने शासनाकडनं आणि 10 लाख रुपयाच्या पुढे
इन्शुरन्सचे पैसे मिळतील असे त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आणि त्यानंतर त्या नियमामध्ये निकषात बसले तर त्यांना 5,000 रुपये पेन्शन बसेल त्याच्या कुटुंबियांना. तर ही जी काय बाब आहे आणि त्यानंतर ही कंपनी परत जर व्यवस्थित चालू करायची झाली तर त्याच्यामध्ये त्यांच्या घरातल्या कुटुंबातला कायमस्वरूपी परमनंटचा एक माणूस घ्यायचा असं ठरलेलं आहे. तर इथपर्यंत आम्ही केलेलं आहे. आम्ही काय 1 कोटी 2 कोटी 50 लाख बोललेलो नाही आहे. ज्याला करायचं नसतं तो काही बोलतो, जे होणार नसेल ते काही बोलतो, पण आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही बोललो आणि आम्ही ते करून घेतलेलं आहे. कारण आत्तापर्यंत या MIDCमध्ये जेवढे अपघात झाले त्यामध्ये मिळालेल्या रकमेपेक्षा ही रक्कम थोडी जास्त आहे असं मला वाटतं आहे. आणि ती निश्चितच आम्ही त्यांच्या कुटुंबाशी डिस्कस केलं, त्या मालकाशी डिस्कस केलं, पालकमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली आणि मग आम्ही ते फायनल केलं. कारण असं बोलायला कोणी काही सांगू शकतो, बोलू शकतो, मागू शकतो, परंतु जे पटल ते पण बोलायला पाहिजे असं मला वाटतं आहे. ते आम्ही केलेलं आहे. दुसरा मुद्दा तर असा आहे, उद्धवसाहेब जे श्रीवर्धनला बोलले की बाबा रायगड जिल्ह्यातील आमच्यासारख्या आमदार खासदारांचा कडेलोट करायचा असा शब्द आला. त्यामुळे आम्ही तो विचार त्यांना उत्तर दिलं की टकमक तो कुठं आहे हे उद्धवसाहेबांनी पाहिलं का, आणि रायगडला किती पायऱ्या आहेत, चढायला लागतात, उतरायला लागतात, ह्या त्यांनी पाहिल्यात का, हा आमचा सवाल होता. आम्ही काय असं कोणाला बोललो नाही की कडेलोट आमचा करताय का दुसऱ्या कोणाचा करताय. परंतु आत्ता जे काय कालच्या तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं गेलं आहे की 2024ला, तर ठीक आहे ना, जर जो चांगलं काम करेल तो निवडून येईल. जनतेशी, लोकांशी ज्याचा संबंध असेल ते लोक निवडून देतील. जर कोण काम करत नसेल, लोकांना सामोरं जात नसेल आणि फक्त जर शायनिंग करणार असतील तर ही जनता शून्य आहे महाड विधानसभेची. त्याच्यामुळे त्यांना कल्पना आहे पूर्ण. आणि म्हणूनच आज जर आपण पाहिलं तर दूध का दूध पाणी का पाणी उद्याच होऊन जाईल ना. उद्या आज निवडणूक झालेली आहे, उद्या त्याचा रिझल्ट आहे. त्या रिझल्टमध्ये किती ग्रामपंचायती कुठल्या कुठल्या पक्षाकडे जात आहेत हे उद्या कळेल. आणि मग त्याच्यानंतर आपण ठरवू की 2024ला कोणाचा कडेलोट जनता करल आणि कोणाचा नाही करणार हे आपण उद्या रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला आम्ही सविस्तर आणखीन सांगू. परंतु मला वाटतं आहे की समोर काही लोकांना दिवसा पण काजवे दिसायला लागलेत असं मला वाटतं आहे त्यांच्या डोळ्यासमोर. आणि म्हणून करता अशी वक्तव्ये यायला लागलेली आहेत. मग अशी एक मुद्दा राहून गेला माझ्याकडनं. ह्या MIDCमध्ये ज्या वेळेला अपघात झाले त्या वेळेला पूर्णत्वाकडे ताकदीनिशी आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहून त्यांना भरपाई करून देण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या कुठल्याही मालकाला वाटत नाही आपल्या कंपनीमध्ये अपघात व्हावा, आपल्याकडनं काय कोणाची मनुष्यहानी व्हावी असं कोणालाही वाटत नाही. परंतु हे आमच्या अगोदर जे काही मंडळी होती त्या मंडळीकडून अपघात झाल्यानंतर पहिलं आमचं काय आणि मग त्या कुटुंबाचं काय द्यायचं ते ठरवायचं. आमच्या वडिलांनी हे संस्कार आमच्यावर नाही टाकलेले. काल पण ज्या ॲम्ब्युलन्स पाठवल्या त्यांच्या जाण्याची, त्यांच्या तिथं जेवणाची ती व्यवस्थाही काल आम्ही इथनं करून दिली त्या ड्रायव्हर लोकांची. कारण बिचाऱ्यांना पुढं काय मिळेल नाही मिळेल सरकारकडनं येईल, पण त्यांना विचारा त्या ड्रायव्हरना जाऊन की काल सेटनी जाताना तुम्हाला जेवणासाठी काय व्यवस्था करून दिली काय. त्यानंतर तिथल्या त्यांच्या नातेवाईकांची संपूर्ण तिथले राहण्याची, जेवणाची व्यवस्था करायला सांगितली. बॉड्यांची देण झाल्यानंतर त्यांच्या बॉड्या त्यांच्या ताब्यात ज्या ज्या तालुक्यात न्यायच्या, जिल्ह्यात न्यायच्यात त्या पोचवण्याची व्यवस्था करायला सांगितली. आणि गेली 2 दिवस शासनाचे कलेक्टर, SP ही सगळी मंडळी होती. हे आपण सगळं पाहिलेलं आहे. आम्ही आमचं कर्तव्य करतो आहे, करत राहणार आहे. बोलणाऱ्याला कितीही बोलू द्या, जनतेला माहिती आहे की भरत शेठकडनं शक्यतो अशी चूक होणार नाही.
आणि एखादी चूक जर अशी झाली तर आम्ही 4 पावलं पाठीपुढे सरकण्याच्या पण तयारीमध्ये असतो. परंतु जाणून बुजून आम्ही कधीच अशी चूक करणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे.